नमस्कार मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण भारत सरकारची पंतप्रधान जन औषधी योजना आहे त्याबाबत सविस्तर माहिती बघितलेली होती, ज्यामध्ये तुम्हाला जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी साधारणपणे 5 ते 7 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार होतं। तर या योजनेची माहिती बघितल्यानंतर आता पुढची महत्त्वाची अशी माहिती आहे की जन औषधी योजनेची जी वेबसाईट आहे त्या ठिकाणी स्पेसिफिकली फार्मसिस्टसाठी, ज्या विद्यार्थ्यांचं फार्मसीमध्ये शिक्षण पूर्ण झालेलं आहे, जे रजिस्टर फार्मसिस्ट आहेत, अशांसाठी त्यांनी एक वेगळं रजिस्ट्रेशन उपलब्ध करून दिलेलं आहे। या ठिकाणी जन औषधी योजनेच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता फार्मसिस्ट रजिस्टर हिअर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघू शकता खाली तुम्हाला तुमच्या काही डिटेल्स भरायचे आहेत। याचा फायदा काय होणार आहे तर तुमच्या भागामध्ये कुठे जनऔषधी केंद्र सुरू होत असेल, त्या ठिकाणी जर फार्मसिस्टची आवश्यकता असेल किंवा त्या भागामध्ये कुठं जनऔषधी केंद्र सुरू करण्याची योजना असेल तर त्या ठिकाणी फार्मसिस्ट म्हणून तुम्हाला काही सेवा मिळू शकतात। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी वेबसाईटवरती यायचं आहे। याची डायरेक्ट लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं देखील तुम्ही जाऊ शकता। या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटवरती आल्यानंतर तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे। हे पूर्ण नाव कशा पद्धतीने लिहायचं आहे, तुमच्या फार्मसिस्टचं जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे त्यावरती जशा पद्धतीनं नाव आहे तशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी नाव लिहायचं आहे। त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर जो सुरू असेल मोबाईल नंबर तो या ठिकाणी मेन्शन करा, ज्यावरती तुम्हाला अपडेट मिळू शकतील। तुमचा ईमेल ID लिहायचा आहे, ज्या राज्यातून तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण आहे फार्मसिस्टचं। उदाहरणार्थ महाराष्ट्रातून तुमचं महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल अर्थात महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद इथं तुमची नोंदणी असेल तर महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे। जो काही जिल्हा आहे तुमचा रजिस्ट्रेशन केलेला तो जिल्हा या ठिकाणी लिहायचा आहे। तुमचा पूर्ण ॲड्रेस लिहायचा आहे आणि त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे आणि दिलेला कॅप्चा लिहून तुम्हाला हे सबमिट करायचं आहे। या डिटेल्स फिल केल्यानंतर तुम्हाला फायदा काय होणार आहे, तुमच्या भागामध्ये कुठं जर फार्मसिस्टची आवश्यकता असेल जनऔषधी केंद्रासाठी किंवा त्या भागात कुठं जनऔषधी केंद्र सुरू होणार असेल तर त्यासाठी ज्या काही योजना असतील, जी काही माहिती आहे ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी रजिस्ट्रेशन करा। शिवाय ही जी काही महत्त्वाची माहिती आहे ती ज्यांचं कोणाचं डी फार्म बी फार्म पूर्ण झाला असेल अशा विद्यार्थ्यांसह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।